महाराष्ट्रातला एक धक्कादायक आणि थोडासा विचित्र प्रकार सध्या सोशल मीडियावरती जोरात व्हायरल होतोय। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झालेल्या एका क्रिकेट स्पर्धेच्या फायनल मध्ये जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले। 12 एप्रिल रोजी MLA ट्रॉफी या स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता। खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजक सगळेच उत्साहात होते, पण अचानक मैदानात जे घडलं त्याने सगळं चित्र बदलवून टाकलं। मध्यंतरीचे ट्रॅक्टर थेट मैदानात आला आणि सरळ पिचवर चालवला गेला। काही सेकंदातच व्यवस्थित तयार केलेली पिच पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। हा प्रकार कोणी साधा माणूस नव्हे तर स्थानिक नगर परिषद अध्यक्ष असलेल्या एका राजकीय नेत्याने केल्याचा आरोप आहे। कारण काय, फक्त इतकंच की त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। एका निमंत्रणामुळे एवढा संताप झाला की त्यांनी थेट मैदानात घुसून सामना थांबवला। व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की ट्रॅक्टर पिच वरून फिरवला आहे आणि काही मिनिटातच खेळण्यायोग्य असलेली पिच पूर्णपणे खराब होते। खेळाडूंच्या चेहऱ्यावर धक्का, आयोजकांची धावपळ आणि प्रेक्षकांचा गोंधळ सगळंच एकाच वेळी घडताना दिसतं। शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सामना तात्काळ रद्द करण्यात आला। घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयोजकांनी या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही। त्यामुळे आता या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कायदा सगळ्यांसाठी समान आहे का, की अजूनही VIP ट्रीटमेंट आपल्या व्यवस्थेत खोलवर रुजलेली आहे? सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। काही लोकांनी यावर संताप व्यक्त केलाय, तर काहींनी याला इगो पॉलिटिक्सचं उदाहरण म्हटलंय, तर काही जणांनी यावर मीम्स आणि विनोदही केलेत। पण या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान झालं ते स्थानिक खेळाडूंचं, यांनी दिवस रात्र मेहनत करून या स्पर्धेसाठी तयारी केली होती। हा प्रकार आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडतो। आपल्या देशात खऱ्या टॅलेंटला संधी मिळते का, की अजूनही अहंकार आणि सत्तेचा गैरवापर वरचढ होतोय? तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा।